हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आज बरेच दिवसांनी वाटलं चला आज चुलीवर चिकनचा बेत करूया. त्यासाठी आम्ही इथे सगळी तयारी करत होतो. रियासुद्धा खूप मदत करत होती आणि बराच उशीर चूलसुद्धा लवकर पेटत नव्हती. कशी तरी ती पेटवली. कागदाचे बोळे वगैरे घालून कशी तरी आम्ही चूल ती पेटवली. आता इथं आम्ही चिकन बनवण्यासाठी सगळी तयारी करून घेतली आहे आणि आता इथं आमची चिऊ मॅडमसुद्धा बसली तिची खेळणी घेऊन. तीसुद्धा आज स्पेशल काहीतरी बनवत आहे. खूप छान रमली तिने. इथं रिया आमची मला मदत करते. इथे चिकन शिजवण्यासाठी मी कांदा बारीक चिरून घेत आहे. त्यानंतर पातेलं मी ठेवलं आहे. पातेल्याला साईडनी मी माती लावली आहे त्या जेणेकरून ते जास्त काळं होऊ नये. नंतर आता मी तेल घातले इथं. त्यात चिरलेला कांदासुद्धा घातले. आधी हे सगळं चिकन मी इथे शिजवून घेणार आहे. फक्त मी आळणीसाठी बनवत आहे. त्यानंतर कांदा चांगला भाजून घेतला आणि इथे मी चिकनला हळद मीठ लावून ठेवले होते. ते नंतर कांदा चांगला फ्राय झाल्यावर ती मी इथे घातले आणि व्यवस्थित इथे मी आता हलवून घेतले ते सगळी भाजी. त्यानंतर थोडं झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेतले. त्यानंतर मी थोडं पाणी घातले. आता हे पूर्ण मी आळणी भाजी करणार आहे, म्हणजे आळणी रस्सा. इथे चिवची खेळणी बघून असं वाटत भाजी छोट्या खेळण्यांमध्ये. आणि आता इथं मी मसाल्याची तयारी करत आहे. इथे संक्रांतीचे जे आमच्याकडं मडके होते ते रियाने खूप छान डेकोरेशन केलं होतं, त्यांना कलर पेंट वगैरे करून. तेच मी इथं बॅकग्राऊंडला ठेवले आहे चुलीच्या. त्यामुळे खूपच छान फील येत आहे. असं वाटत आहे मी गावाकडे बसून इथे मी चुलीवरती स्वयंपाक करते. आणि इथे छान आता आळणी रस्सा शिजत आहे. हळूहळू त्याला उकळीसुद्धा येत आहे. तर असेच पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल व्हिडिओवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सगळे व्हिडिओ माझे तुम्हाला दिसतील. त्यानंतर मी इथे सगळी मसाल्याची तयारी करून घेत आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि इथं आम्ही लावलेली फ्रेश कोथिंबीर ती मी इथे तोडून घेत आहे. घरची कोथिंबीर आहे त्यामुळे खूप छान वाटत आहे की घरातली कोथिंबीर आपण भाजीसाठी वापरतोय. त्यानंतर मी इथे सगळे तव्यावरती जेवढे मसाले चिरून घेतले आहे तेवढे सगळे मी इथे फ्राय करणार आहे. खोबरं छान भाजून घेणार आहे. त्यानंतर इथे आता मी कांदासुद्धा लालसर होईपर्यंत छान तेलात फ्राय करून घेणार आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर मी इथे आता टोमॅटो घेतला आहे. टोमॅटोसुद्धा तव्यावरती छान भाजून घेतल्यानंतर खूप छान भाजी होते. इथं फ्रेश कोथिंबीर घातली मी आणि आता मसाला बारीक करून घेणार आहे. आणि मसाला बारीक झाल्यानंतर खूप खमंग वास येत आहे त्या मसाल्याचा. आता इथे माझी तयारी चालू झाली पुन्हा एकदा, कारण थोडी चूल विझली होती तर ती चूल पेटवण्यासाठी मी परत एकदा प्रयत्न करत होते. मसाला बनवण्यात माझा वेळ गेला त्यामुळे चूल थोडी विझली. त्यानंतर परत मी पेटवली. आता इथं मी कढई ठेवून त्यात फ्राय करण्यासाठी तेल घातलेलं आहे मसाला. आणि इथं फुकणी आहे, त्या फुकणीने मी इथं खूप फुंकत आहे. खरंच खूप छान वाटतं, काहीतरी वेगळं असं करण्यामध्ये खूप छान फील येत आहे. चुलीवरचं जेवण वगैरे सगळं खूप वेगळं काहीतरी रोजच्या दगदगीच्या जेवणातून आपल्याला थोडं वेगळं हटके काहीतरी केल्यानंतर खूप छान फील येतं. आणि आता माझ्या मुलीसुद्धा खूप इथं रमलेल्या आहेत. त्यांनीसुद्धा आता खेळणी वगैरे घेतले. त्यानंतर इथं छान मसाला फ्राय झाल्यानंतर मी इथे तिखट वगैरे घालून घेतले आणि नंतर चिवला तहान लागली. तीसुद्धा पाणी पित होती. तिला पण खूप छान फील येत होतं की असं शेताकडे बसून घरी असल्यासारखं चुलीवरचं जेवण. नंतर मसाला वगैरे चांगला फ्राय झाल्यानंतर इथे मी आळणी रस्सा ठेवला होता, त्यातच डायरेक्ट तो मसाला घालून घेतला आणि ते पातेलं मी डायरेक्ट चुलीवरच ठेवलं. इथे आता आळणी जे मी रस्सा काढून घेतला होता तो आता मुलांना आणि मिस्टरांना देत आहे मी टेस्ट करण्यासाठी. गरम गरम त्यांनी टेस्ट केल्यानंतर छान रिॲक्शन आलं त्यांचं. खूप छान झालं आहे म्हटले. आणि चिऊ पण म्हटली मला पण पाहिजे. खरं तर आम्ही चिऊ आजारी होती त्यामुळे तिच्यासाठीच स्पेशल चिकनचा बेत केला होता.
इथं गावरान चिकन आम्ही आणलं होतं. ती काहीच खात नव्हती 2-3 दिवसापासून, त्यामुळे तिच्यासाठी आम्ही चिकन बनवलं. तिला लेग पीस खूप आवडतं आणि ती आवडीने खाते. भाजी वगैरे बनवून झाल्यानंतर इथे मी लगेचच भाकरी करायला घेतल्या. भाकरीचा विचार नव्हता, पण चूल चांगली पेटली होती, त्यामुळे चला म्हटलं 4 भाकरी करून घेऊयात. नंतर इथे मी आता भाकरी करायला लागले, कारण चिकन असलं की चुलीवरच्या भाकरी असल्यावर खूपच छान मज्जा येते. तो चिकनचा बेत थोडा वेगळाच होतो आणि जेवणाला अजूनच जास्त टेस्ट येते. इथे छान मी आता भाकरी करून घेत आहे. तवा चांगला गरम झाला, भाकरी गोल छान थापून झाली. आता मी ती तव्यावरती टाकली आहे आणि आता पाणी पण लावत आहे त्या भाकरीला. छान आता इथे भाकरी भाजत आहे. तवासुद्धा चांगला तापलेला आहे, चूल चांगली पेटलेली आहे. आता मी लगेचच इथं दुसरी भाकरी करायला घेतली. असं एक एक करून मी सगळ्या 4-5 भाकऱ्या करून घेतल्या. रियाला आमच्या भाकरी आवडत नाही, त्यामुळे तिच्यासाठी मी चपाती करून घेतली होती. इकडे तिचा अभ्यास चालू होता आणि इकडे चिऊ आमची सायकलवर बसून खेळत होती. असा आमचा हा दिवस आजचा गेला चिकनचा बेत बनवण्यात. आणि इथे जेवणाच्या ताटाची तयारी करून घेतली. ताटात भाकरी, आळणीचा रस्सा, तिखट रस्सा आणि कांद्याची पात, एवढं सगळं छान असल्यावर खूपच छान मज्जा आली. आणि इथे रिया बसली होती, तिला विचारलं कशी झाली भाजी, ती पण म्हटली खूप छान झाली आहे. असा होता आमचा आजचा चुलीवरचा चिकनचा बेत. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तो मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.